नमस्कार मित्रांनो, मी आहे आता गिरगाव चौपाटी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे मित्रांनो. जे मी ऑफिसर झालो तेव्हा हे माझं पहिलं पोलीस स्टेशन होतं आणि तर मला आता भरपूर विचारणं होत आहे की पत्रकार आणि काही नामांकित प्रतिष्ठित व्यक्तींचे मला फोन यायला लागले आहेत. ते विचारतात की तुमची नेमकी मागणी काय आहे. तर ठीक आहे मित्रांनो, जे आरोप आहेत ते बाजूला ठेवूयात. माझी मागणी एवढीच आहे की मला 12 तासाच्या आत कशाच्या आधारावरती मला सस्पेंड केलेलं आहे. त्यात पहिला मुद्दा आहे की तुम्ही परमिशन न घेता बाहेर राज्यात तपासायला गेलात 2 कॉन्स्टेबल घेऊन. असं होऊ शकत नाही मित्रांनो. माझ्याकडे माझ्या व्हॉट्सअपवरती आता सुद्धा परमिशनचं लेटर आहे आणि परमिशन घेऊनच जात असतो. स्टेशन डायरीला एंट्री करूनच जात असतो. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आम्ही स्टेशन डायरी बनवत असतो आणि त्या ठिकाणी नोंद घेऊन तशी पोलीस मदत घेऊनच पुढे जात असतो आम्ही मित्रांनो. तुम्हाला सर्वांना माहिती असावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे. तर माझा हे जे सर्व मला 12 तासात का सस्पेंड केलं. मुकेश नहाटा आणि रिषभ मुकेश नहाटा जो 5 लाख रुपये घेऊन पळून गेला संशयित आरोपीकडून, रिषभ मुकेश नहाटा बरोबर, आणि निखिल गुप्ता सर आणि मुकेश नहाटा आणि सुरतचे सीपी गेहलोत साहेब यांचे लोकेशन सॉरी नाही कॉल डिटेल रेकॉर्ड, किती वेळा कॉल झाले त्यांचे. आणि मुकेश नहाटा यांनी मला सस्पेंड करण्यासाठी, कारण त्यांच्या बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं 12 तासाच्या आत, त्याप्रमाणे झालेले आहे मित्रांनो. आणि त्यांचे किती कॉल डिटेल आहेत एकमेकांशी. आणि हे मला फक्त पहिला मुद्दा हा आहे. आणि दुसरा मुद्दा आता मी परत येतो की ज्या प्रकारे अंबाजोगाईला असताना मी ट्रॅफिक इंचार्ज, माझ्यावर अन्याय झाला, माझा मोबाईल फोडण्यात आला, मारहाण झाली. दोन्ही वेळेस मी व्हिडिओ बनवलेले आहेत. निवडणुकीच्या वेळेस दोन्ही वेळेस मी माझ्या हातात 4 बूथ इंचार्ज होतो मी, पण त्यांचं काय चालू दिलं नाही. त्यामुळे त्यांनी मला इमोशनल ब्लॅकमेल हा शब्द तुम्ही ऐकला असेल, पण त्यांनी मला इमोशनल किडनॅपिंग केलं होतं. आणि त्या दिवशीचं माझं लोकेशन बघायला सांगा ना, चौकशी करायला सांगा, येईल सगळं. आणि मला ड्युटीच दिली नाही त्या दिवशी. एवढा बंदोबस्त कमी असताना मला का नाही ड्युटी दिली परळीमध्ये. परळी सारखा एवढा मतदारसंघ मित्रांनो, त्या ठिकाणी मला ड्युटी नाही दिली, मला आराम दिला. आणि 12 वाजता मला जेवणाच्या बहाण्याने नेऊन बार्शी कर्मा या ठिकाणी सोडलं मित्रांनो. मला माझं लोकेशन बघा. आणि मी एका मित्राला मदत मागितली. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारची दहशत आहे. मागे जितेंद्र आव्हाड बोलले होते की एक अधिकारी गायब आहे. खरंच मित्रांनो, त्या ठिकाणाहून एक अधिकारी 20 वर्षापासून गायब आहे. त्या अधिकाऱ्याचं नाव आणि हे सगळे पुरावे सुद्धा आज मी जमा करू शकतो. आता नाहीत पण आहेत जमा. कोणता अधिकारी आहे आणि कुणी केलेलं आहे ते आणि कशा प्रकारे केलेलं आहे ते सुद्धा पुरावे मी गोळा करू शकतो मित्रांनो. ठीक आहे, हा विषय राहिला बाजूला. आणि आता दुसरा विषय, मला फक्त